आज आपण ग्रह आणि त्याची मैत्री आणि शत्रू याबद्दल सविस्तर माहिती करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण 12 भावाबद्दल माहिती करून घेणार आहोत। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आहेत आणि या 9 ग्रहांमध्ये जे आपल्यावर प्रभाव टाकतात, ज्यांना 2 श्रेणीमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये देवग्रह आणि दानव। आता देवग्रहामध्ये कोणते ग्रह येतात आणि दानव मध्ये कोण येतात? देवग्रह म्हणजे की देव म्हणजे काय तर देणारी ऊर्जा। तुम्ही जी गोष्ट सकारात्मक मागितलेली आहे, जी गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह मागितलेली आहे, ती देणारी शक्ती म्हणजे देव ऊर्जा। देवग्रहामध्ये सूर्य, चंद्र, गुरु, सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ, त्याचबरोबर बुध हे येतात। तर दानव ग्रहामध्ये शुक्र, शनी, राहू आणि केतू। शुक्र, शनी, राहू आणि केतू। देवग्रहामध्ये सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ, बुध। दानव ग्रहामध्ये शुक्र, शनी, राहू आणि केतू हे येतात। देवग्रह आपसात मित्र आहेत आणि दानव ग्रह आपसात मित्र आहेत। हे एकमेकांचे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कुंडली पाहताना आपल्याला खूप गरजेचं पडणार आहे। टीम ए आणि टीम बी आपण असं म्हणूया, यामध्ये हे एकमेकाचे मित्र आहेत तर एकमेकाचे हे मित्र आहेत। आता यामध्ये अजून कोण कोणाचं मित्र आहे, कोण कोणाचं दुश्मन आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी प्रामुख्याने बुध असा ग्रह आहे, बुध त्याचा सूर्याची पण मैत्री आहे, शुक्राची पण मैत्री आहे, चंद्राची पण मैत्री आहे, शनीची मैत्री आहे, राहूची मैत्री आहे आणि केतूची मैत्री आहे। मंगळ आणि बुधाची देखील मैत्री आहे, परंतु गुरु आणि बुधाची मैत्री नाहीये। या ठिकाणी चंद्राची मैत्री आहे, मंगळाची मैत्री आहे, परंतु गुरु आणि बुधाची मैत्री नाही। याबद्दल आपण नंतर पुढच्या भागामध्ये याची हिस्ट्री किंवा संपूर्ण माहिती घेणार आहोत। आता मुख्यतः या गोष्टी आपल्याला पुढे लक्षात येणार आहेत की एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये सूर्य आणि शुक्र एकत्र बसलेला आहे तर काय परिणाम देतोय, चंद्र आणि शनी एकत्र बसलेला आहे तर काय परिणाम देतोय, गुरु आणि बुध एकत्र बसलेला आहे तर काय परिणाम देतोय, गुरु आणि राहू एकत्र बसलाय तर काय परिणाम देतोय, मंगळ आणि केतू एकत्र बसलाय तर काय परिणाम देतोय, किंवा सूर्याची नजर शुक्रावरती आहे, शुक्राची नजर सूर्यावरती आहे, हे पाहणं आणि प्रेडिक्शन करणं आणि व्यक्तीला सटीक उपाय देणं किंवा त्याचं मार्गदर्शन करणं किंवा त्याच्या पत्रिकेबद्दल चर्चा करणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे। आणि मूळ ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह हे समजणं गरजेचं आहे। ग्रहांची मैत्री आणि ग्रहांची शत्रुत्व हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्यावेळेला म्हणजे टीम ए आणि टीम बी त्यावेळेला ज्योतिषशास्त्र समजायला आणि शिकायला आपल्याला सोपं जाईल। हे लक्षात असणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं। जसजसं आपण पुढे शिकत जाऊ त्या वेळेला आपल्या कुंडल्या आपल्या जवळ सोबत ठेवा। कुंडलीमध्ये आपण पाहत असताना आपल्याला असं वाटेल की हे माझ्याबद्दलच आहे की काय, एवढं आपल्याला या ठिकाणी शिकायला आणि समजायला सोपं होणार आहे। पहिल्यांदा आपण टप्पेवारीमध्ये 12 भाव पाहणार आहोत, 12 भावांचा ऍट्रिब्यूट पाहणार आहोत। त्यानंतर सूर्य जर 12 भावात असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, चंद्र 12 भावात असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, बुध 12 भावात असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, गुरु 12 भावात असेल तर काय परिणाम होऊ शकतो, 9 ग्रह 12 भावाबद्दल काय काय त्या प्लेसमेंट मध्ये बसले तर काय परिणाम देऊ शकतात हेही आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर जर सूर्याबरोबर चंद्र पहिल्या घरात असेल तर, सूर्याबरोबर चंद्र दुसऱ्या घरात असेल तर, म्हणजे प्रत्येक ग्रहाबरोबर जर युतीमध्ये असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात किंवा त्या राशी बरोबर असतील तर त्याचे काय परिणाम होणार हे आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे किंवा समजायला मिळणार आहे। आणि आपल्या कुंडलीमधले दोष, आपल्या कुंडलीतील लपलेले योग किंवा आपल्या कुंडलीतल्या असलेल्या कमिया त्या तुम्ही स्वतः या ठिकाणी शोधणार आहात आणि समजणार आहात। त्यामुळे फक्त आपल्याला सबर ठेवण्याची आणि वारंवार हे व्हिडिओ पाहण्याची किंवा स्टडी करण्याची किंवा ऐकण्याची आपल्याला बारकाईने गरज आहे। आता आपण कुंडलीतील 12 भावाबद्दल समजून घेऊया। कुंडलीमधील 12 भाव आता आपण या ठिकाणी समजून घेऊया। मुख्यतः कुंडली आपण या ठिकाणी आता पाहूया। अशा प्रकारे आपली कुंडली असते। साऊथ इंडियन कुंडली वेगळी असते आणि नॉर्थ इंडियन कुंडली वेगळी असते। ही आपली
नॉर्थ इंडियन कुंडली आहे. हा कुंडलीतील भाव, मी वारंवार सांगतो, कुंडलीतील भाव कधीही बदलत नाही. कुंडलीतील भाव कधीही बदलत नाहीत. कुंडलीमध्ये राशी बदलतात, ग्रह बदलतात. कुंडलीमधील राशी बदलतात, ग्रह बदलतात, परंतु भाव कधीही चेंज होत नाही. कुंडलीमध्ये हा प्रथम भाव आहे तो प्रथमच राहणार, हा द्वितीय, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा, हा आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12वा. हे 12च्या 12 भाव जसे आहेत तसेच आहेत, परंतु तुमच्या जन्माच्या वेळेला जे छायाचित्र निर्माण झालं त्यानुसार तर तुमच्या जन्माच्या वेळेला जी रास पूर्व दिशेला उदयास येते त्याला लग्न कुंडली म्हणतात. म्हणजे लग्न कुंडली, लग्न म्हणतात असं म्हणूया. काय म्हणतात? लग्न म्हणतात. आता या लग्नामध्ये तुमची 7 नंबरची राशी असू शकते. भाव कधीही बदलू शकत नाही. आता हे पहिला घर आहे, दुसरं घर आहे, हे सेम राहणार आहे. या ठिकाणी कोणाची 7 नंबरची राशी असेल, कोणाची 8 नंबरची, कोणाची 10 नंबरची, त्याच्या पुढे पुढे. त्यामुळे हे लक्षात घ्या की भाव जे आहेत ते सेम राहतात, फक्त बदलतात त्या राशी. कुंडलीतील पहिल्या घरामध्ये जी राशी आहे त्या राशी संदर्भात व्यक्तीचं जीवनमान कसं आहे हे फक्त त्या घरात असणाऱ्या राशीवरती, त्या ग्रहात असणाऱ्या ग्रहावरती तुम्ही सांगू शकता की त्या व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीची जीवनशैली कशी आहे, व्यक्तीचा व्यवहार कसा आहे किंवा व्यक्ती कसा आहे हे पहिल्या घरातून सांगू शकता. त्यामुळे भाव कधीही चेंज होत नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही आज मुंबईवरून पुण्याला गेला, पुण्यावरून इतर शहरामध्ये गेला, कुठेही गेले, त्यावेळेला तुम्ही जे आहात ते तुम्ही आहातच, परंतु ज्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी जाताय किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी जाताय त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला तुमचा भाव बदलता, तुमच्या सवयी बदलता, तो म्हणजे भाव आहे. आलं लक्षात? भाव या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. कुंडलीतील प्रथम भाव काय सांगतो तर व्यक्ती कसा आहे, व्यक्ती दिसायला कसा आहे, व्यक्ती वागायला कसा आहे, व्यक्तीचं शरीर कसं आहे, किंवा व्यक्तीबद्दल सांगतो म्हणजे स्वतःबद्दल सांगणार. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेडिक्शन करायचं आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल समजायचं आहे, किंवा त्या व्यक्तीने विचारलं की माझ्या जीवनात कसं काय चाललंय, माझं जीवन कसं आहे, माझ्या जीवनात सुख आहे की नाही, माझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी कशा आहेत, मी कसा आहे, हे ज्या दिवशी व्यक्ती विचारत असेल त्यावेळेला प्रथम भावाचा विचार केला जातो. पहिलं घर काय कशाबद्दल दर्शवलं जातं? स्वतःबद्दल, सेल्फ, व्यक्तीच्या स्वतःबद्दल पहिलं भाव दर्शवलं. कुंडलीतील दुसरा भाव जो आहे तो व्यक्तीच्या फॅमिली बद्दल म्हणजे कुटुंबाबद्दल, लहान कुटुंबाबद्दल, पैशाबद्दल. व्यक्ती ज्या ज्या वेळेला पैशाच्या गोष्टी करेल किंवा व्यक्तीला जीवनामध्ये पैसा हवा असेल, व्यक्ती पैशासाठी तरसत असेल किंवा पैशाच्या अडचणीमध्ये असेल, त्यावेळेला व्यक्तीचं दुसरा भाव पाहणं गरजेचं आहे. म्हणजे दुसरं घर पाहणं गरजेचं आहे. दुसरा भाव काय देतो? मनी अँड फॅमिली, पैसा आणि कुटुंब, पैसा आणि कुटुंब. व्यक्तीचा तिसरा भाव जो आहे हा तिसरा भाव पराक्रमाचा देखील आहे, परंतु आपल्या लहान भावंडाचा देखील आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशनचा आहे, चर्चेचा भाव आहे, मेलजोलचा भाव आहे. व्यक्तीच्या तिसऱ्या भावातून आपण व्यक्ती समाजामध्ये कसा आहे, त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, आपल्या भावंडांच्या बरोबर त्या व्यक्तीचं कनेक्शन कसं आहे हे देखील आपण तिसऱ्या भावामधून समजून घेतो. त्याचबरोबर व्यक्तीचा चौथा जो भाव आहे, या चौथ्या भावातून व्यक्तीकडे प्रॉपर्टी किती आहे, बंगला आहे का, गाडी आहे का, घर आहे का, किंवा व्यक्तीचं जे सुख पाहिलं जातं, जे सुख आज आपण कलियुगामध्ये आपल्या सर्वांना पाहिजे, गाडी, बंगला, घर, हे सगळं सुख चतुर्थ भावातून पाहिलं जातं, चौथ्या भावातून पाहिलं जातं. चौथा भाव हा व्यक्तीच्या आईबद्दलही दर्शवलेला आहे. पाचवा भाव जो आहे तो व्यक्तीचं संतान आहे किंवा व्यक्तीची इच्छा आहे, व्यक्तीचा आनंद आहे, व्यक्तीची खुशी आहे, व्यक्तीचं मनोरंजन आहे. हे व्यक्तीचं मनोरंजन कसं आहे, व्यक्तीचा आनंद कसा आहे, किंवा व्यक्तीला संतान होईल की नाही, व्यक्तीचं संतान किती असेल, कधी होईल, हे पाहायचं असेल तर व्यक्तीचा पाचवा भाव पाहणं गरजेचं आहे. सहावा भाव काय दर्शवतो तर व्यक्तीच्या कुंडलीतील सहावा भाव व्यक्तीकडे जॉब आहे की नाही,
व्यक्ती काय जॉब करतोय किंवा व्यक्तीकडे कशा प्रकारचं लोन आहे, व्यक्तीला वारंवार लोन का होतंय किंवा लोन का फिटत नाहीये, किंवा व्यक्तीकडे अशा काय चुकीच्या गोष्टी आहेत की त्या व्यक्तीला त्रास देत आहेत. व्यक्तीचे शत्रू देखील या 6व्या भावातून देखील पाहिले जातात. त्यामुळे भाव समजून घ्या. मी वारंवार हेच सांगतोय. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, आपण ज्या वेळेला प्रॅक्टिकल शिकाल त्यावेळेला तुम्हाला या कुंडलीबद्दल मी आपल्या कुंडलीमध्ये ती राशी जर या भावामध्ये बसली किंवा त्या व्यक्तीचा प्लॅनेट जर या भावामध्ये बसला असेल तर तुमच्या जीवनामध्ये त्या प्रकारचा प्रभाव कसा पडतोय हे दाखवून देणारी कुंडलीच एक कुंडली असा चार्ट आहे की व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सांगत असते की व्यक्ती कसा आहे, व्यक्तीचा आहार कसा आहे, व्यक्तीची वाणी कशी आहे, व्यक्तीकडे भावंड कशा प्रकारचे आहेत, व्यक्तीकडे संपत्ती आहे की नाही, व्यक्तीवरती कर्ज किती प्रकारचं आहे, या पद्धती कुंडलीमध्ये स्पष्ट लिहिलेल्या आहेत. आणि कुंडली ज्योतिषशास्त्र सत्यता सांगण्याचं काम करतं. फक्त ते सत्यता मांडता आली पाहिजे. 7वा भाव आहे तो तुमचा पार्टनरशिपचा आहे, तुमचा पार्टनरचा आहे, तुमच्या जोडीदाराचा आहे, तुमच्या विवाहाचा आहे. तुमच्याकडे डेली येणारा पैसा कसा असेल, तुमचे कस्टमर कसे असतील हेही सांगणारा भाव म्हणजे 7वा भाव आहे. एखाद्याची कुंडली उचलल्यानंतर व्यक्ती जर बोलत असेल की माझ्याकडे पैसा येत नाहीये, माझ्याजवळ पैसा नाहीये, तो बिझनेस करतोय, डेली पैसा येण्याचं तिचं रुटीन थांबलंय, 7वा भाव चेक करा आणि 7व्या भावात असणारा जी राशी आहे, जो ग्रह आहे त्याची ऍक्टिव्हिटी करा. व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशाची ग्रोथ 100% चालू होईल. यासाठी पुढे पुढे आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, ऍक्टिव्हेशन ही शिकणार आहोत. त्याचबरोबर यासाठी जर आपल्याला प्रॅक्टिकल ज्योतिषशास्त्र कोर्स ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तर आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आपल्या मराठी माणसांसाठी आपण निशुल्क म्हणजे एकदम कमीतल्या कमीत किमतीमध्ये शिकवतो. तर आपल्याला ही शिकण्याची आणि पुढे जाण्याची आणि परफेक्ट तयार होण्याची जर आपली ही इच्छा असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण माझ्याशी थेट बोलून कोर्समध्ये जॉईन व्हा, ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र शिकाल, ज्योतिषशास्त्र शिकाल, अंकशास्त्र शिकाल, अशा अनेक शास्त्रांची माहिती घेऊन आपण प्रगतशील तज्ञ बनाल आणि स्वतःची ही समस्या सॉल्व्ह करा आणि इतरांची समस्या सॉल्व्ह करा. अर्धवट नॉलेज हे स्वतःलाही खाली नेतं आणि इतरांना ही उजेड दाखवत नाही. त्याचबरोबर 8वा भाव आहे. 8वा भाव कशाचा आहे तर 8वा भाव आमचं दुःख, टेन्शन, त्याचबरोबर 8वा भाव मेडिटेशनचा पण आहे. 8वा भाव जरी दुःखाचं असलं, टेन्शनचं असलं, मृत्यूचं जरी असलं, बघा काय सांगतो, तरी 8वा भाव आमचं मेडिटेशनचा आहे. आमचं काय चुकतंय, आमच्या जीवनात काय बरोबर आहे, आम्ही कुठे चुकलोय हे दाखवणारा भाव. उदाहरणार्थ मी एका ट्रॅकने चाललोय आणि ती ट्रॅक जर माझी बदलली, आज माझ्याकडे काही लोक म्हणतात ना मी मागच्या वेळेला खूप पैसा कमवत होतो, खूप माझं चांगलं होतं, खूप चांगलं होतं, आणि आज माझ्या जीवनामध्ये अशी काय गोष्ट घडत आहे की मी आज कर्जाच्या विळख्यामध्ये या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकतोय. निश्चित त्या व्यक्तीचा 8वा भाव ऍक्टिव्हेट आहे. 8व्या भावामध्ये जी राशी बसलेली आहे किंवा त्या राशीचा प्लॅनेट आहे, तो प्लॅनेट मागच्या वेळेला कुठेतरी चांगल्या राशीत होता किंवा भावात होता, त्यामुळे त्याला त्याचा परिणाम मिळाला आणि त्या परिणामामध्ये त्याने ते कर्म केलं. त्या कर्माचं 8व्या भावात आल्यानंतर आज त्याला ही गोष्ट भोगावी लागत आहे. हे समजणं म्हणजे शास्त्र आहे. कुंडली समजणं सोपं आहे, कुंडली रिडिंग करणं सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो 5 दिवसामध्ये ज्योतिषशास्त्राचा व्यवस्थित पद्धतीने अध्ययन केलं तर आपण एखाद्या व्यक्तीची कुंडली 10 मिनिटांमध्ये प्रेडिक्ट करू शकता. व्यक्तीचा लग्न कुंडलीचा चार्ट, 9वा चार्ट, भाव कुंडलीचा चार्ट हातात घेतल्यानंतर तुम्ही सांगू शकता की या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा कशा प्रकारच्या वेदना आहेत, कसं पैसा आहे, कसा फॅमिली आहे, कसं पार्टनर आहे, आणि जर व्यक्तीची जर लाईफ बदलायची असेल त्याला त्या पद्धतीचं जर तुम्ही गायडन्स केलं, त्या पद्धतीचं जर मार्गदर्शन केलं तर लाईफ निश्चित चेंज होऊ शकते. 9वा भाव जो आहे क्षणाचा आहे, गुरुचा आहे, आमच्या लकचा आहे, त्याचबरोबर ज्याला आपण भाग्याचा म्हणतो भाग्याचा आहे. तसंच 10वा भाव हे आम्हाला नाव, पैसा, यश, कीर्ती, त्याचबरोबर आराम देण्याचं किंवा यश देण्याचं काम हे 10वं भाव करतं. 11वा भाव आहे हे तुम्हाला मित्र, फॅमिली, मोठा आनंद किंवा तुमची मोठी खुशी किंवा तुमची इच्छापूर्ती हे देण्याचं काम करतं. आणि 12वं भाव जे आहे तो 12वा भाव काय करतो, तुम्हाला रिमूव्ह करण्याचं काम करतो, डिप्रेशन मधून दूर करण्याचं काम करतो, किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, साधना म्हणतो किंवा मोक्ष म्हणतो, हे देण्याचं देखील 12 नंबरचा भाव करतो. किंवा 12 नंबरचा भाव तुम्हाला तात्काळ समस्या, तात्काळ समाधान, आता चांगलं चाललंय तर कुठेतरी अचानक संकट येणं म्हणजे 12वा भाव. आता काटा लागला आणि लगेच कुणीतरी औषध
लक्षात घेऊन येणं म्हणजे 12वा भाव. कुंडलीतील अशा प्रकारे 12 भाव आपण समजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता 12 भाव झाल्यानंतर आपण आता 12 राशी पुढे शिकणार आहोत.